सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण सध्या राज्यभर गाजतंय। प्रत्येक जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाकडून धडक मोर्चे काढण्यात येत आहेत। याविषयी पत्रकारांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। सरपंच संतोष देशमुख यांच्या तपासाचा राज्य सरकार खेळखंडोबा करतंय की काय, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे। सत्ताधारी आमदार सुरेश धस हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करून सातत्यानं भूमिका मांडतायत, तर दुसरीकडे राष्ट्रवादीची नेमकी काय भूमिका आहे हे स्पष्ट होत नसल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। या घटनेतील काही आरोपी सापडले तर काही आरोपी फरार आहेत, हे वास्तव आहे। एकूणच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। सत्ता कुणाची आहे याच्यापेक्षा महाराष्ट्रातल्या पोलिसांची प्रतिष्ठा लागलेली आहे की अशा पद्धतीनं मारहाण झालेल्या एका सरपंचाच्या आरोपींना आम्ही अटक करू शकत नाही, हे महाराष्ट्राच्या पोलिसांसाठी दुर्दैवी असणार आहे। आणि म्हणून मला वाटते पोलिसांनी राजकीय कुठले दबाव असतील तर ते बाजूला ठेवून यामध्ये योग्य ती कारवाई करावी। त्याचबरोबर जी SIT नेमलेली आहे त्या SITतले काही लोक देखील त्यांच्याशी संबंधित आहेत असं चित्र समोर येते। आणि म्हणून मला वाटते पारदर्शकता या सगळ्या प्रकरणाची असावी अशी महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची आणि मराठा समाजाची इच्छा आहे। राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं, मात्र अद्यापही जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळे सर्व काम ठप्प असून पालकमंत्र्यांच्या नेमणुका लवकर करण्याची मागणी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना केली। AGचे कनेक्शन्स या जिल्ह्यामध्ये सोलर असल्याशिवाय देणार नाही। आता या जिल्ह्यातली कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर 94% शेतकरी हा 2 एकराच्या आतला शेतकरी। आता 5 गुंठे जागा त्याला सोलरसाठी या ठिकाणी नदीकाठी मिळणं हे अत्यंत अडचणीचं काम, आणि म्हणून हा विषय महत्त्वाचा आहे। परवा म्हणलं तसं देवस्थान कमिटीच्या बद्दलची चर्चा त्या ठिकाणी चालू आहे, तो विषय महत्त्वाचा। आणि एकूणच आर्थिक नियोजन या जिल्ह्याचं पुढचं कसं होणार आहे, किती पैसे आम्हाला जिल्हा नियोजन म्हणून या जिल्ह्याच्या विकासाला प्रामुख्याने त्या ठिकाणी मिळणार आहेत, ही सगळी कामं आता जवळजवळ ठप्प आहेत। HMPV विषाणूच्या बाबतीत राज्य सरकारनं योग्य खबरदारी घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली।